मी गणेश पवार, राहणार उल्हासनगर. मी 2008 मध्ये बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये केले आहे. त्यानंतर IT इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटरमध्ये सर्टिफाईड कोर्सेस केले आहे. आता मी एका फ्रान्स बेस्ड MNC मध्ये IT मॅनेजर म्हणून काम करत आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून डिटेलमध्ये बघू. सर्वप्रथम मी 10वी-12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अभिनंदन करतो आणि NSS कमिटी मेंबरचे आभार मानतो. या उपक्रमामुळे बरेच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. IT हा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जगात या क्षेत्राने खूप मोठी झेप घेतली आहे. येणाऱ्या काळात या क्षेत्रामध्ये खूप संधी उपलब्ध होणार. आता या डेव्हलपमेंटला नवीन शब्द वापरला जातो, डिजिटलायझेशन. तर आपण प्रेझेंटेशनद्वारे पाहूयात. पास व नापास झालेले मुलं मुलीसाठी किती संधी आहेत. आता आपण प्रेझेंटेशन बघूया. सो IT इन्फॉर्मेशन करिअर काउन्सिलिंग आज आपण इन डिटेल सगळं बघूया. आज आपण काय काय बघणार. सगळ्यात पहिले मी माझं इंट्रोडक्शन देणार. नंतर करिअर प्रोग्रेशन कसं करावं, IT मध्ये कुठे कुठे आपण करिअर बनवू शकतो, येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे आणि स्वतःला जगापेक्षा कसं वेगळं दाखवावे ते मी सांगणार आहे. माझं नाव गणेश पवार, वय 34, मॅनेजर IT, एका फ्रान्स बेस्ड MNC मध्ये मी काम करत आहे. माझं लग्न झालं आहे. मला एक मुलगा आहे 4 वर्षाचा. मी राहणार उल्हासनगर. एज्युकेशन मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केली आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन 2008 साली मुंबई युनिव्हर्सिटीमधून. माझ्या 11 वर्षाच्या करिअरमध्ये मला 5 मोठे अवॉर्ड भेटले आहेत. 2014 मध्ये, 2015 मध्ये, 2018 मध्ये आणि 2019 मध्ये 2 वेळा भेटला आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की ते कुठले कुठले अवॉर्ड आहे. मला टोटल 11 वर्षाचा अनुभव आहे. मी माझं करिअर कॅपजेमिनाय कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड पासून सुरू केलं आणि आता मी एका मोठ्या MNC मध्ये गेल्या 7 वर्षापासून काम करत आहे. कुठल्या पदावरती काम केले ते सगळे मी त्या स्क्रीनवरती दिले आहे. आता आपण पुढे वळूया करिअर प्रोग्रेशनच्या वरती. सुरुवात आपण 12वीच्या विद्यार्थ्यांपासून करूया. सो त्यात 3 क्षेत्र आहेत ज्याच्यातून आपण IT मध्ये प्रवेश घेऊ शकता. सो आपण पहिला क्षेत्र बघूया आर्ट्समधून. बरेच लोकांना असं वाटतं की आर्ट्समधून आपण IT मध्ये नाही जाऊ शकत. एकदम चुकीचं, हे बरोबर नाही आहे. इंग्लिश लिटरेचर, जर आपण इंग्लिश मध्ये जर BA केला तर आपल्याला खूप चांगली संधी आहे तिकडे करिअर बनवण्यासाठी. त्याच्यानंतरनं डिप्लोमा बॅचलर्स इन फॉरेन लँग्वेज. सो तुम्ही फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पेन हे सगळे युरोपियन लँग्वेज शिकू शकता आणि त्याच्यासाठी लागणारे ट्रान्सलेटर, IT कंपनीमध्ये ट्रान्सलेटर खूप प्रमाणात लागतात. तुम्ही त्या सगळ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता आणि याचे खूप प्रमाणात जॉब उपलब्ध आहेत, पण लोक खूप कमी आहेत मार्केटमध्ये. सो तुम्हाला एकदम इझीमध्ये जॉब भेटू शकतो. पुढे वळूयात कॉमर्समधून IT मध्ये जाण्यासाठी BCA बॅचलर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन हे केलं तर आपल्याला एकदम इझिली IT क्षेत्रामध्ये जॉब भेटू शकतो. जर तुम्ही 12वी मध्ये मॅथ्स ठेवला असेल तर तुम्ही BSc IT सुद्धा करू शकता. BSc IT हा कॉमन कोर्स आहे सायन्समध्ये आणि कॉमर्समध्ये. जर तुम्ही मॅथमॅटिक्स घेतला असेल तरच तुम्ही करू शकता, नाहीतर तुम्ही एलिजिबल नाही आहे हा कोर्स करण्यासाठी. BTech आणि MTech हे तर सर्वांनाच माहिती आहे. हे करून तर एकदम आरामात आपण IT मध्ये जाऊ शकता. तुम्ही कुठल्याही स्ट्रीममध्ये कोर्स करा. तुम्ही मेकॅनिकल करा, केमिकल करा, प्रोडक्शन करा,
तुम्ही काही करा, कुठलाही कोर्स केला तरी चालेल, कुठलाही याच्यात तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट केली तरी चालेल, तुम्हाला IT मध्ये आरामात जॉब भेटू शकतो. त्याच्यानंतर येतं BCA, बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन, बॅचलर इन कम्प्युटर सायन्स. हे कोर्सेस केल्यानंतरही तुम्हाला आरामात IT मध्ये संधी भेटू शकते. याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग हा एकदम कॉमन फॅक्टर आहे. जर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग येत नसेल तर तुम्हाला जॉब भेटणार नाही. मग तुम्ही याच्यामधून कुठलीही पदवी घ्या, तुमचं सिलेक्शन होणार नाही. म्हणून आतापासून तुमच्याकडे पुढील 3 वर्ष आहेत. त्या 3 वर्षामध्ये तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग आणि रायटिंग नीट यायलाच पाहिजे. हे जे 2 डिपार्टमेंट आहेत, BSc IT आणि BCA, या 2 डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला आरामात 12वी नंतर ॲडमिशन भेटू शकते. आणि याच्यानंतरनं 3 वर्षाचा कोर्स, BSc IT 3 वर्षाचा, BCA 3 वर्षाचा, हे दोन्ही कोर्सेस केल्यानंतरनं तुम्ही IT मध्ये जॉब करण्यासाठी एलिजिबल आहेत. सो तुम्हाला आरामात तिकडे संधी भेटू शकते. जर तुम्हाला असं वाटलं की नाही, फक्त ग्रॅज्युएशन पुरेसे नाही, मग तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता MSc IT. MSc IT हा 2 वर्षाचा कोर्स आहे. MCA हा 3 वर्षाचा कोर्स आहे. MCS पण हा 3 वर्षाचा कोर्स आहे. तर तुम्ही तुमचा पर्याय निवडू शकता, तुम्हाला कुठे करिअर करायचं आहे. सो एवढे सगळे डिपार्टमेंट्स आहेत. या डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएशन केले तर तुम्हाला IT मध्ये आरामात संधी भेटू शकते. आता आपण पुढे जाऊया फी स्ट्रक्चरवरती. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन करू शकता. त्याला साधारण पूर्ण 3 वर्षाचा खर्च 10,000 पर्यंत येतो. फॉरेन लँग्वेज जर शिकायची असेल तर 10,000 प्रत्येक वर्षाला खर्च आहे. 3 वर्षाचा कोर्स असतो हा. तुम्ही हा युनिव्हर्सिटीमधून पण करू शकता किंवा तुम्ही कुठल्या तरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन सुद्धा करू शकता. असं काही बंधनकारक नाही की तुम्हाला एकदम नावाजलेल्या कॉलेजमधूनच करायचं आहे, तुम्ही कुठूनही केलं तरी चालेल. कॉमर्स, BCA, BCA ला प्रतिवर्ष 20,000 रुपये खर्च येतो. हे पण तुम्ही कुठल्याही कॉलेजमधून करा, याच्यामध्ये काही बंधन नाही. हां, जर तुम्हाला चांगले टक्के असतील 12वीला तर तुम्ही असे कॉलेज निवडा ज्याच्यामध्ये कॅम्पस प्लेसमेंट असते. त्याच्याने आपला मार्ग थोडा सोपा होऊन जातो. म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ना बाहेर जॉबसाठी अप्लाय करायची गरज पडत नाही. बरेच वेळा कॅम्पसमध्येच तुमचं सिलेक्शन होतं. सेम BSc IT लाही 20,000 प्रतिवर्ष खर्च आहे. BE BTECला याचा खर्च खूप प्रमाणात व्हेरी होतो कॉलेज टू कॉलेज. काही कॉलेजमध्ये 20,000 फीज आहे, काही कॉलेजमध्ये 1,00,000 पर्यंत आहे. सो 20,000चा 1,00,000पर्यंत खर्च येऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल कंडिशनच्या हिशोबाने कॉलेज निवडा आणि त्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करा. त्याच्यामध्ये पण असं काही गरजेचं नाही की तुम्हाला चांगल्या कॉलेजमधूनच करायचं आहे. हां, जर तुम्हाला चांगले टक्के आणि तुमची फायनान्शियल कंडिशन जर चांगली असेल तर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, म्हणजे तुमचं कॅम्पस रिक्रुटमेंट होण्याची शक्यता भरपूर असते. तसंच BCA आणि BCSलाही प्रतिवर्षी 20,000 रुपये खर्च आहे. सो तुम्ही हेही करू शकता. तर हे खूप पर्याय झाले IT मध्ये येण्यासाठी. आणि हे आरामात तुम्हाला हे पर्याय जर तुम्ही केले तर तुम्हाला आरामात नोकरी IT मध्ये नोकरी भेटू शकते. आता हे झालं 12th पासवाल्यांसाठी. आता 12th नापासवाले काय करू शकतात? बरेच लोक 12th डबल वेळा देतात चांगले टक्के येण्यासाठी. तर त्यांच्यासाठी हे सगळे डिपार्टमेंट ओपन आहे. म्हणजे ते परत सगळे विषय घेऊन चांगले टक्केवारी मिळून सगळ्यामध्ये याच्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये ते लोक ॲडमिशन घेऊ शकतात. आता आपण येऊया अशा मुलांकडे ज्यांना टक्केवारी कमी आहे, नापास झाले आणि त्यांनी 1-2 विषय सोडवले, तर त्यांच्यासाठी फक्त एकच पर्याय राहतो, आर्ट्स. सो त्यांनी आर्ट्समधून इंग्लिश लिटरेचरमध्ये ॲडमिशन घेऊन चांगल्या टक्क्याने पास व्हावं, चांगले इंग्लिश बोलायला शिकावं आणि त्याच्यानंतरनं एखादा ITचा कोर्स करून IT मध्ये अप्लाय करावं. मी तुम्हाला सांगेल तुम्ही कुठले कुठले IT कोर्सेस करू शकता. सो आता ही झाली डिग्री. या डिग्रीवरनं तुम्हाला नोकऱ्या नाही भेटणार. हे फक्त तुमचे डिग्री झाले, हे तुम्हाला फक्त एलिजिबिलिटी झाली. तुम्ही IT मध्ये या सगळ्या डिपार्टमेंटमधून काम भेटू शकतं. पण काम कसं भेटणार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
आता आय टी हा खूप मोठा क्षेत्र आहे. याला आपण ओशन असं पण बोलू शकतो. कारण की हा नेव्हर एंडिंग क्षेत्र आहे. तुम्ही करेल तेवढं कमी. तुम्ही कधीच याच्यामध्ये मास्टर नाही होऊ शकत. तुम्ही याच्यामध्ये कधीच एक्सपर्ट नाही होऊ शकत. तुम्ही एक्सपर्ट झाले तर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये किंवा एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये असेल, पण तुम्हाला पूर्ण आय टी कधीच नाही येऊ शकत. कारण की हे खूप मोठं आणि खूप मोठं क्षेत्र आहे. याच्यामध्ये करिअर एखाद्या कुठल्या तरी डिपार्टमेंट पकडून करायचं म्हणजे तुम्हाला तुमचं करिअर खूप सोपं वाटेल आणि तुम्हाला अवघड जाणार नाही. जर तुम्ही सगळे करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला काहीच येणार नाही. म्हणून कुठला तरी एक क्षेत्र निवडा, तुम्हाला जो आवडेल तो, आणि तुमच्या आवडी हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करू शकता. आता आपण पहिले ॲप्लिकेशन बघूया. त्या ॲप्लिकेशनमध्ये 2 टाइप्स आहेत. एक ॲप्लिकेशन सपोर्ट आणि एक ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. आता ॲप्लिकेशन सपोर्ट म्हणजे काय? ॲप्लिकेशन सपोर्ट म्हणजे मेंटेनन्स. ॲप्लिकेशन बनवणार एखादी कंपनी, पण त्या ॲप्लिकेशनला मेंटेनन्स म्हणजे त्या ॲप्लिकेशनमध्ये जर काही चेंजेस करायचे असेल, काही अपग्रेड करायचं असेल, तुम्ही तुमच्या मोबाईलचे ॲप्लिकेशन कशी अपग्रेड करता, नवीन फीचर आले की अपग्रेड, तसेच प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये आपण नवीन फीचर ॲड करू शकतो. तर ते ॲप्लिकेशन ॲड झाल्यानंतर त्याला सपोर्ट कोण करणार, तर त्याच्यासाठी एक टीम लागते. तर ती टीम असते सपोर्ट टीम. सो कुठले 2 मेजर कंपनीज आहेत त्याच्यासाठी आपल्याला सपोर्ट लागतो. एक, आता आपण त्याच्याबरोबर आय टी इन्फ्रास्ट्रक्चर बघूया. आय टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टेलिकॉम नेटवर्किंग हा मोठा क्षेत्र आहे. सायबर सिक्युरिटी हा दुसरा क्षेत्र आहे आणि तिसरा हा डेटा सेंटर आहे. आपण इन डिटेल सगळं बघूया कशामध्ये काय काय करू शकता तुम्ही. आता आपण ॲप्लिकेशन सपोर्टमध्ये घेऊया. याच्यामध्ये SAP हा खूप मोठा ॲप्लिकेशन आहे. याचे खूप खूप सारे मॉड्यूल्स आहेत. नाही म्हटलं तरी 50हून अधिक मॉड्यूल्स आहेत. सो याच्यामध्ये 50हून अधिक डिपार्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. पण आता हे शिकायचं कसं, तर याचे कोर्सेस जर तुम्ही बाहेर मार्केटमध्ये करायला गेले क्लासेस वगैरे लावून, तर याला खूप खर्च येतो. 3 लाख 4 लाख रुपये फीज असते. सर, तर तुम्ही हे एखाद्या आय टी कंपनीमध्ये कामाला लागल्यानंतर ना तुम्ही तिकडे 2 वर्ष बेसिक काम करून इकडे जंप मारू शकता. याला बोलतात करिअर ॲस्पिरेशन. सो तुम्हाला असं कधी वाटलं की SAPमध्ये तुम्हाला करिअर करायचं, तर तुम्ही आय टीमध्ये एंट्री केल्यानंतर ना 2 वर्ष बेसिक काम केल्यानंतर तुम्ही तुमच्या मॅनेजरला सांगू शकता की तुम्हाला इंटरनल मुवमेंट पाहिजे SAPमध्ये, तर तेव्हा ते तुम्हाला SAPमध्ये मूव्ह करणार. एका फ्रेशरला जर कॉलेज पासआउट झाले त्याच्यानंतर ना SAPमध्ये करिअर भेटणं थोडं अवघड आहे. एवढं सोपं नाही, कारण की हा खूप फायनान्शियल क्रिटिकल ॲप्लिकेशन आहे. याच्यावरती बिझनेसची खूप डिपेंडन्सी असते. म्हणून याच्यामध्ये कॉलेजमधून उत्तीर्ण झालेल्या पोरांना नाही टाकत. इथे एक्सपिरियन्स पोरच लागतात. दुसरा क्षेत्र आहे SQL. सो आता SQL म्हणजे काय? डेटाबेस. सो आता आपलं आधार कार्ड आहे. आता आपल्या आधार कार्डची इन्फॉर्मेशन कुठे स्टोर्ड असते? एका डेटाबेसमध्ये. सो त्याला तो डेटाबेस मेंटेन करायचा, त्याचा बॅकअप घ्यायचा, त्याला एन्क्रिप्ट करायचं, त्याला प्रोटेक्ट करणं, म्हणजे जे हॅकर वगैरे असतात त्यांना त्यांच्याकडनं प्रोटेक्ट करणं, हे सगळं सपोर्ट टीमचं काम असतं. ते लोक मेंटेन करतात. आपण पुढे पुढे येऊया डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय? कोडिंग. सो बेसिकली जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन वापरतात ते एका डेव्हलपरने डेव्हलप केलेले असतात कोडिंग लिहून. लाईक कशामध्ये कोडिंग करतात? भरपूर त्याचे तसे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत. मी टॉपचे 5 सांगतोय. तुम्ही याच्यामधून कुठलाही कोर्स करू शकता. असंच नाही की तुम्ही हे 5च करायला पाहिजे. याच्यामधून तुम्ही कुठलेही करू शकता. जावा, .NET, PHP, ॲपल आणि अँड्रॉइड. सो तर ॲपल काय? आता ॲपलचे मोबाईल येतात, iOS डेव्हलपमेंट. सो त्याच्या ॲप्लिकेशनसाठी वेगळे डेव्हलपर लागतात. अँड्रॉइड, आता तुम्ही सगळे अँड्रॉइड मोबाईल वापरतात. आता तुम्ही व्हिडिओ पण कदाचित अँड्रॉइड मोबाईलवरती बघत असाल. सो तो व्हिडिओ कुठे बघत आहे? यूट्यूब हा ॲप्लिकेशन आहे. तो कोणी बनवला आहे? हा डेव्हलपरने बनवला आहे. सो तसं त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. ओके, आपण पुढे वळूया नेटवर्किंगमधून. आता टेलिकॉम आणि नेटवर्किंग हा पण खूप वास्ट, खूप मोठा क्षेत्र आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप वेळ काढावा लागेल, मगच तुम्हाला चांगली संधी भेटणार. म्हणून आपण सुरुवात एकदम बेसिक कामापासून करतो, ज्याला लेवल 1 बोलतो. सो तुम्ही कधी पण आय टीमध्ये कामाला लागले तर तुम्हाला L1 हे काम दिलं जाणार, ज्याच्यामध्ये 0 म्हणजे तुमची सुरुवात बेसिकपासून होणार कमीत कमी 3 वर्षापर्यंत. सो तुम्ही 3 वर्ष लेवल 1 मध्ये काढणार. त्याच्यानंतर तुम्हाला प्रमोट केलं जाणार लेवल 2 मध्ये, जिथं तुम्ही 2 वर्ष अजून काढणार. आणि लेवल 2 मध्ये तुम्हाला उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रमोट केलं जाणार लेवल 3 मध्ये. सो याच्या पुढे 5 वर्षहून अधिक, मग ते कितीही असू शकतं. ते 20 वर्षापर्यंत असू शकतं किंवा 10 वर्षापर्यंत असू शकतं. तुमच्या कंपनीवरती डिपेंड करतं की तुम्ही काय टाईपचा रोल प्ले करता. त्याच्यामध्ये आर्किटेक्ट रोल येतो.
ज्याला 20 वर्ष 15 वर्षाचा अनुभव लागतो, तर तुम्ही तेही करू शकता. आता आपण खालती बघतोय फायरवॉल हा एक वेगळा डिपार्टमेंट आहे नेटवर्किंगमध्ये. सिस्को हे नेटवर्किंग टूल्स आहेत. सिस्को हा नेटवर्किंग टूल देतो, राउटर वगैरे. CCNA CCNP हे कोर्सेस झाले. सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्या करिअर करायचं असेल तर तुम्ही बेसिक कोर्सेस CCNA CCNP करून तुम्ही आरामात करिअर करू शकता. आपण पुढे जाऊया. सायबर सिक्युरिटी. आता सायबर सिक्युरिटी हाही खूप मोठा क्षेत्र आहे. याच्यात पण तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम नाही शिकू शकत. जर तुम्हाला IT मध्ये एंट्री पाहिजे असेल, जर तुम्हाला संधी पाहिजे असेल IT मध्ये, तर तुम्ही सर्टिफाईड एथिकल हॅकिंग हा कोर्स करू शकता. हा कोर्स केल्यानंतर ना तुम्हाला एकदम आरामात IT मध्ये सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये संधी भेटू शकते. पुढे येतो डेटा सेंटर. आता डेटा सेंटर जगात खूप डेटा सेंटर आहेत. खूप गुगलचं डेटा सेंटर आहे, ॲपलचं डेटा सेंटर आहे, परत ॲमेझॉनचं डेटा सेंटर आहे, परत मायक्रोसॉफ्टचे डेटा सेंटर, असे खूप डेटा सेंटर्स आहेत. तर आपल्याला फक्त बेसिक कोर्स करायचे डेटा सेंटरचा, लाईक Azureचा, एकदम बेसिक, ज्याच्यामध्ये आपल्याला माहीत पडेल की सर्व्हर काय असतात, राउटर काय असतात, स्विचेस काय असतात, ऑपरेटिंग सिस्टम काय असतं. एकदम बेसिक शब्द आपल्याला माहीत पाहिजे, बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. एकदा ते तुम्हाला आले की तुम्ही आरामात तुमचं करिअर लेवल 1 पासून चालू करू शकता. लाईक तुम्ही लेवल 1 पासून तुम्ही करिअर चालू करू शकता. सो तुम्ही कुठलाही याच्यातून कुठलाही डिपार्टमेंट निवडा, टेलिकॉम, सायबर सिक्युरिटी और डेटा सेंटर. तुमची सुरुवात लेवल 1 मधूनच होणार. तुम्हाला सुरुवातीचे 3 वर्ष लेवल 1 म्हणून काढायला लागणार, ज्याच्यात तुम्हाला असं वाटेल की तुम्ही काही शिकत नाही. पण तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती, तुम्ही काही ना काही त्याच्या मागे शिकत असता, ज्याच्यामुळे तुम्हाला लेवल 2 खूप सोपं जातं. आणि लेवल 2 मध्येही जे तुम्ही करता त्याच्यामुळे तुम्हाला लेवल 3 खूप सोपं जातं. सो सुरुवात तुम्हाला लाईक सायबर सिक्युरिटीमध्ये करायची असेल तर CEH करावा लागेल. जर तुम्हाला डेटा सेंटरमध्ये करायचं असेल तर तुम्ही याच्यामधून कुठलाही कोर्स करू शकता. एकदम बेसिक कोर्स करायचा आहे, जास्त ॲडव्हान्स कोर्स करून उपयोग नाही. कारण की आपण कॉलेजमधून जस्ट उत्तीर्ण झालेला असतो, म्हणून तुम्हाला जास्त जोखीमाचे, जास्त कॉम्प्लेक्स काम दिले जाणार नाही. म्हणून बेसिक कोर्स करायचे. बेसिक कोर्सेसने तुम्हाला आरामात दुसरी संधी, त्याच्यामध्ये आतल्या आत चांगले संधी भेटू शकतात. आता आपण व्हिडिओ बघूया, येणारा काळ कसा असेल. 4 years ago, we started to wonder, what would shopping look like if you could walk into a store, grab what you want, and just go? What if we could weave the most advanced machine learning, computer vision, and AI into the very fabric of a store so you never have to wait in line? No lines, no checkouts, no registers. Welcome to Amazon Go. Use the Amazon Go app to enter. Then put away your phone and start shopping. It's really that simple. Take whatever you like. Anything you pick up is automatically added to your virtual cart. If you change your mind about that cupcake, just put it back. Our technology will update your virtual cart automatically. So, how does it work? We used computer vision, deep learning algorithms, and sensor fusion, much like you'd find in self-driving cars. We call it Just Walk Out technology. Once you've got everything you want, you can just go. When you leave, our Just Walk Out technology adds up your virtual cart and charges your Amazon account. Your receipt is sent straight to the app, and you can keep going. Amazon Go. No lines, no checkout. No, seriously. दिसतं इव्होल्युशन, IT इव्होल्युशन. या व्हिडिओमध्ये कळतं की येणारा काळ आपला कसा असेल. पूर्ण डिजिटलाइज विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन. अजून बघितलं, शॉपिंग करायला गेलेले लोक
फक्त QR कोड त्याची आयडेंटिटी आहे. त्या QR कोडवरती ते एंट्री करणार, शॉपिंग करणार आणि त्याच QR कोडवरती ते लोकं पेमेंट करून बाहेर येणार. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉईची गरज नाही. फुल्ली ऑटोमेशन. सो येणारा काळ पूर्ण असंच असणार आहे. ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग, हायपर लूप्स हे सगळे डिजिटल पूर्ण क्लाउड कम्प्युटिंगवरती जाणार आहे. रिअल टाईम डेटा हा फ्युचर आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल काही काही शब्द वापरले गेलेत. मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हिजन, डीप लर्निंग हे सगळं ॲनालिसिससाठी वापरलं जातं रिअल टाईम. आता तुम्ही तुमचंच उदाहरण घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये लोकेशन असतं. ते लोकेशन रिअल टाईम अपलोड होत राहतं गुगलवरती रिअल टाईम. याचा अर्थ आहे की तुम्ही कुठे फिरता, काय फिरता, गुगलकडे सगळी इन्फॉर्मेशन असते. ती इन्फॉर्मेशन तो वापरून डीप ॲनालिसिस करू शकतो की तुमचा पॅटर्न काय दिवसाचा. त्या पॅटर्नवरती ते सगळे डिसिशन घेऊ शकतात. दिस इज व्हॉट इट इज लाईक. याच्याने कळतं की IT इव्होल्युशन कसं इव्हॉल्व होत चाललं आहे. हा जो व्हिडिओ आहे तो 2017चा आहे. US मध्ये असे शॉप्स ऑलरेडी आलेले आहेत. इंडियामध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत. ग्लोबली पूर्ण डिजिटलाइज होणार आहे. याच्याने आपल्याला समजतं की येणाऱ्या काळामध्ये IT मध्ये खूप संधी आहे. हे जेवढंच फॅन्सी आहे तेवढंच डेंजरस पण आहे. म्हणून स्वतःला अपस्किल करून ठेवणं खूप गरजेचं आहे. ऑड मॅन आउट. आता मी ऑड मॅन आउट हा शब्द का वापरलाय? आता तुमच्याबरोबर जवळजवळ लाखो पोरं, लाखो मुलं मुली 11वी, 12वी, ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, कॉमर्स ग्रॅज्युएशन, BSc IT करत असणार. खूप खूप मुलं मुली इंटरव्ह्यूसाठी सज्ज असणार. ते सगळे तयार असणार. मग तुम्हाला कशी संधी भेटेल? आपल्याला याचाही विचार करायला पाहिजे. सो तुम्ही आत्तापासून 12वी ते ग्रॅज्युएशन 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे, इंजिनिअरिंगचे 4 वर्ष हे तुम्ही हा काळ तुम्ही तुमच्या स्वतःला अपस्किल करू शकता. तुम्ही कुठले तरी काहीतरी शिकू शकता. हे शिकल्यानंतरनं तुम्हाला खूप आरामात IT मध्ये संधी भेटू शकते. जर तुम्ही विचार केला की नाही मी ग्रॅज्युएशन करून डायरेक्टली इंटरव्ह्यू देणार तर तुम्हाला नोकरी भेटायची शक्यता खूप कमी असते. म्हणून आत्तापासूनच जर तुम्ही 12वीमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्ही फर्स्ट इयर पूर्ण एन्जॉय करा. तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये तुम्ही फिरणार, तुम्ही कॉलेज लाईक तुमचं यंग यू आर अ यंग जनरेशन. सो यंग जनरेशन म्हणजे कसं त्यांनी सगळ्यांनी आरामात फिरावं, खेळावं, जे करायचं ते करावं फर्स्ट इयरमध्ये. एकदा फर्स्ट इयर झाल्यानंतर थोडं सिरियस घेऊन कुठला तरी एक कोर्स करावा. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही याच्यामध्ये कोर्स करू शकता तर तुम्ही एखादा कोर्स निवडा कुठला पण आणि तो कोर्स करा. सांगतो मी तुम्हाला तो कोर्स कसा करायचा. युडेमी हा एक प्लॅटफॉर्म आहे. युडेमी एक प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही आता तुमच्याकडे अँड्रॉइडचा मोबाईल असेल तर तुम्ही ॲप स्टोअरवरती जावा आणि युडेमी टाईप करा. तुम्हाला तो ॲप्लिकेशन भेटेल. तो इन्स्टॉल करायचा ॲप्लिकेशन आणि त्या ॲप्लिकेशन कसं वापरायचं तेही तुम्हाला दाखवतो मी. सो अपडेट, हाऊ टू कीप युअर सेल्फ अपडेटेड. मी सांगितलं युडेमी. सो युडेमी रेग्युलरली बघत राहायचं आणि अपस्किल करत राहायचं स्वतःला. एन्जॉय फर्स्ट इयर ग्रॅज्युएशन. जसं मी सांगितलं तुम्हाला फर्स्ट इयर आहे, नवीन ॲडमिशन घेतलं आहे, आरामात मिक्सअप व्हा, नवीन फ्रेंड्स बनवा, नेटवर्किंग बनवा. समजून घ्या की तुम्ही कशामध्ये करिअर करताय, कशामध्ये ग्रॅज्युएशन करताय. समजून घ्या. 1 वर्ष फुल एन्जॉय करा. मस्त ट्रेकिंग वगैरेला जावा. त्याच्यानंतरनं 30 मिनिट, अर्धा तास किंवा 1 तास सेकंड इयर नंतरनं अर्धा तास किंवा 1 तास सेकंड इयर नंतरनं आठवड्याला रिझर्व करून ठेवा तुम्हाला काहीतरी वाचण्यासाठी, तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी. ओके. टेक आउट 30 मिनिट्स or 1 hour weekly in summer vacation during second year and third year to upskill and keep yourself as odd man out in the world. सो जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा तुमच्याकडे ॲटलिस्ट एक स्किल असणार जो तुम्हाला बाकीच्या मुलांपेक्षा वेगळं म्हणून ओळख देणार. सो तिथं तुमची पॉसिबिलिटी, सिलेक्शनची पॉसिबिलिटी खूप जास्त वाढते. सो अर्धा तास रिझर्व करून ठेवा आठवड्याला किंवा 1 तास आणि दररोज आणि रेग्युलरली युडेमीवरती वाचत राहावा की तुम्हाला काय काय करायचं आहे.
कम्प्लीट ॲटलिस्ट वन सर्टिफिकेशन ड्युरिंग थर्ड इयर. सो तुम्ही जेव्हा तिसऱ्या वर्षी असाल ग्रॅज्युएशनवाले आणि BE वाले जेव्हा चौथ्या वर्षी असणार तेव्हा ॲटलिस्ट एक सर्टिफिकेशन, कुठलं पण एक सर्टिफिकेशन करून ठेवा. जर तुमच्याकडे सर्टिफिकेशन असेल तर तुमचे सिलेक्शनचे पॉसिबिलिटीज खूप जास्त वाढतात. तर हे करून ठेवा, म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाणार तेव्हा तुम्हाला ॲटलिस्ट बोलता येईल की मी स्वतःसाठी काहीतरी केलं आहे आणि मी एक सर्टिफिकेशन करून ठेवलं आहे, म्हणजे मी त्याच्यामध्ये करिअर करू शकतो. आता कुठले कुठले सर्टिफिकेशन करायचे, जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं कुठले सर्टिफिकेशन करायचे तर ते खूप अवघड होऊन जाईल तुमच्यासाठी. म्हणून तुम्ही पहिले तर एक वर्ष आराम करा. पहिले तर ॲडमिशन घ्या, तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं तिकडे ॲडमिशन घ्या. ॲडमिशन झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही मी IT मध्ये करिअर करू शकतो तेव्हा तुम्ही अभ्यास करायला चालू करा Udemy प्लॅटफॉर्मवरनं. आणि एखादा क्षेत्र निवडा, जसं की मी तुम्हाला सांगितलं ॲप्लिकेशन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामधूनही कुठला तरी क्षेत्र निवडा आणि त्या क्षेत्रावरती तुम्ही दर आठवड्याला एक व्हिडिओ बघत जावा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की तुम्ही काय करताय. सो तुम्ही NSSच्या टीम मेंबरकडे किंवा माझ्याकडे तिसऱ्या वर्षी किंवा चौथ्या वर्षी येऊ शकता की कुठले सर्टिफिकेशन करू हे विचारायला. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मला सांगता यायला पाहिजे की तुम्ही गेले 2 वर्ष काय केलंय. जर तुम्ही काहीच केलं नसेल तर मी काहीच सांगू शकणार ना कुठले सर्टिफिकेशन करायला पाहिजे. जर तुम्ही थोडंफार अभ्यास केला असेल तर तुम्हाला मी तिसऱ्या वर्षी सांगू शकतो की कुठले सर्टिफिकेशन करायचे आणि त्या सर्टिफिकेशनमुळे तुम्हाला IT मध्ये एकदम आरामात जॉब भेटू शकतो. म्हणून मी इथे लिहिलंय कम्प्लीट ॲटलिस्ट वन सर्टिफिकेशन ड्युरिंग युअर थर्ड इयर. दिस विल ॲक्ट ॲज अन एंट्री पास इन गुड IT कंपनीज. सो ही सर्टिफिकेशन जर तुम्ही करून ठेवलं तर तुम्हाला खूप चांगली संधी आहे IT मध्ये जॉब मिळवण्यासाठी. आता आपण बघूया Udemy कसं वापरायचं. सो आता आपण व्हिडिओ बघत आहे. याच्यामध्ये बघा Udemy वरती गेल्यानंतर तुम्ही तुमच्या फेसबुकच्या अकाउंटने लॉग इन करू शकता. मोबाईल ॲपमध्ये पण तुम्ही फेसबुकच्या अकाउंटने लॉग इन करू शकता. एकदा फेसबुकच्या अकाउंटने लॉग इन केलं तर तुम्ही IT सॉफ्टवेअर हा वरती तुम्हाला टॅब दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती आल्यानंतर ना खाली प्राइस मध्ये यायचं आणि फ्री कोर्सेस. सध्या तुम्ही काहीच इन्व्हेस्ट करू नका म्हणून तुम्हाला फ्री कोर्सेस देतोय मी. एकदा फ्री कोर्सेस वरती आल्यानंतर ना तुम्ही इथं बघू शकता इंट्रोडक्शन टू क्लाउड कम्प्युटिंग, म्हणजे बेसिक इंट्रोडक्शन डेटाबेस अँड SQL क्वेरिंग. सो हे बेसिक कोर्सेस तुम्ही केले, बेसिक कोर्सेस हे बेसिक कोर्सेस करायचे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही काय करताय. बघा बेसिक कोर्सेस सगळे इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन टू क्लाउड कम्प्युटिंग, सगळे फ्री कोर्सेस आहेत. हे कोर्सेस तुम्ही घेऊ शकता आणि या कोर्सेसद्वारे तुम्ही स्वतःला अपस्किल करू शकता, म्हणजे IT मध्ये काय काय लेटेस्ट चालू आहे. सो हे तुमचं रेग्युलरली जेव्हा तुम्ही फर्स्ट इयर कंप्लीट करणार आणि फर्स्ट इयरच्या सुट्ट्या चालू होणार तेव्हा तुम्ही एक एरिया तुमच्यासाठी आयडेंटिफाय करून ठेवायला पाहिजे की तुम्ही कशामध्ये करिअर करू शकता. सो तुमच्या अकॅडमिक्स, कॉलेज अकॅडमिक्स बरोबर हेही कोर्सेस पॅरलली चालू राहायला पाहिजे. याला जास्त वेळ द्यायची गरज नाही. आठवड्यातून 30 मिनिटं किंवा 1 तास जास्तीत जास्त, हे कारण की हे तुमच्यासाठी एक ॲड ऑन आहे, हे एक ॲडव्हान्टेज आहे. जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला IT मध्ये एकदम आरामात संधी भेटेल. कीप लर्निंग कीप ग्रोईंग. थँक्यू. आता हे का बोललोय मी कीप लर्निंग कीप ग्रोईंग, कारण की एकदा जर तुम्ही IT एक असा क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही तुमचं वय झालं तरी तुम्हाला स्वतःला अपस्किल करावं लागतं टू मेंटेन युअर डेझिग्नेशन, टू मेंटेन युअर सेल्फ इन द इंडस्ट्री. सो कितीही वय येऊ द्या, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्याच्यानंतर तुम्ही काही सर्टिफिकेशन्स केले. सो एक टार्गेट ठेवायचं प्रत्येक 2 वर्षाला एक सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे तुम्ही सिस्टममध्ये अलाइव्ह पण राहाल आणि तुम्ही ग्रो पण होत राहाल. ही IT इंडस्ट्री जेवढी फॅन्सी दिसते तेवढीच डेंजरस पण आहे. इथं खूप लोकांचे जॉब जातात, खूप ले ऑफ होतात. द रिझन याच्या मागची कारण हेच की लोक बरेच IT इंजिनियर स्वतःला अपस्किल नाही करत. जर तुम्ही अपस्किल नाही केलं तर तुम्ही ग्रो नाही होणार. सो Udemy एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही आतापासूनच वापरायला जर चालू केला तर तुम्हाला एक त्याची सवय होऊन जाईल
आणि एक एक डिसिप्लिन पण येईल तुमच्या लाईफमध्ये. म्हणजे तुम्ही स्वतःला प्रत्येक आठवड्याला 30 मिनिटं स्वतःसाठी रिझर्व्ह करणार, अपस्किल करणार आणि अ, स्वतःला नवीन-नवीन कोर्सेस शिकत राहणार. त्याच्याने तुम्ही काय मेंटेन पण राहणार इंडस्ट्रीमध्ये आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत पण असणार. सो अशा वेळेस कंपनी तुम्हाला कधीच ले ऑफ नाही करणार. सो हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, जे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, की आय-टी एक अशी स्ट्रीम आहे, अशी फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सतत शिकणं गरजेचं आहे आणि जसं तुम्ही शिकाल तसं तुम्ही ग्रो होणार. आता पगाराच्या बाबतीत बोलायला गेलं तर सुरुवातीला पगार खूप कमी असतो. सुरुवातीचे 3 वर्ष पगार खूप कमी असतो. 3 वर्षानंतर जेव्हा पगार वाढायला सुरू होतो, तेव्हा दुपटीने पगार वाढतो. लाइक असं सांगायला गेलं की अ, तुम्हाला जर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तर तुम्हाला साधारण 7.5 लाखाचा सी-टी-सी असायला पाहिजे. 7.5 लाख इयरली पॅकेज असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही 10 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, तर तुम्हाला 12 लाखाचा किंवा 15 लाखाचा सी-टी-सी असायला पाहिजे. सो हा एक अनुमान पकडून चला, की तुम्ही या स्पेसनी पहिल्या 10 वर्षामध्ये अर्न करणार आणि नंतरचे 10 वर्ष खूप स्लो गतीने तुमचा पगार वाढणार. लाइक वर्षाला ₹1,00,000 जास्तीत जास्त 10 वर्षानंतरनं. सो करियर ओके आहे. याच्यामध्ये खूप चांगलं आहे. खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला वर्ल्ड ट्रॅव्हल करायला चान्स भेटेल. तुम्हाला इंटरनॅशनल फिरायला भेटू शकतं लाइक पॅरिस, जर्मनी, बर्लिन, लंडन. जसं मी पण बरेच कंट्रीज फिरलो आहे माझ्या या 11 वर्षाच्या करिअरमध्ये. तसंच या इंडस्ट्रीमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, की तुम्हाला बरेच इंटरनॅशनल लोकेशन फिरायला भेटतील, दुसरे कल्चर्स बघायला भेटतील. सो तुम्ही हे खूप पॉझिटिव्हली घ्या. याच्यामध्ये करिअर होऊ शकतं खूप चांगलं. पण याच्यामध्ये तुम्ही डिसिप्लिन राहणं खूप गरजेचं आहे. ॲक्चुअली हा व्हिडिओ तर आता YouTubeवरती अपलोड होणार आहे. मला तर खरा तुमच्याबरोबर संवाद साधायचा होता लाईव्ह व्हिडिओ कॉलिंगवरती, ज्याच्यामध्ये मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकलो असतो. सो आता जर प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर जेव्हा हा व्हिडिओ YouTubeवरती अपलोड होईल, तेव्हा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. सो मी त्याच्यावरती उत्तर द्यायचा पुरेपूर प्रयत्न करीन. जर तेही तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही NSSच्या कमिटी मेंबर्सकडनं माझा मोबाईल नंबर, माझा LinkedInचा ॲड्रेस आणि माझा ईमेल ॲड्रेस मी हे तिन्ही त्यांना देणार आहे. तुम्ही त्यांच्या थ्रू माझ्यापर्यंत जेव्हा पाहिजे तेव्हा पोहोचू शकता. बऱ्याच वेळा असं होतं, की मी कदाचित फोन उचलू नाही शकत बिकॉज ऑफ माझे बरेच मीटिंग्ज असतात. तर थोडासा पेशन्स ठेवा. जशी माझी मीटिंग होईल तसं मी तुम्हाला कॉल बॅक करीन आणि आपण जे पण तुमचे प्रश्न असेल त्याला उत्तर द्यायचा पूर्ण प्रयत्न करीन. एवढंच मला सांगायचं होतं करियर इन आय-टी फील्ड. सो मी आता तुम्हाला ऑल द बेस्ट बोलतो अँड थँक यू.